शेतकरी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचे ॲग्रोनॉमिक्स पूजा यूट्यूब चॅनलवर. तर शेतकरी मित्रांनो, आता खरीप हंगाम जो आहे तो चालू झालेला आहे आणि अवघ्या काही दिवसातच सोयाबीन पेरणीला सुद्धा सुरुवात होईल. तर शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सोयाबीन पिकावर प्री इमर्जन्स हर्बिसाइड म्हणजेच उगवणीपूर्व तणनाशक कोणते वापरायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तरी शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये दोन प्रकारचे तणनाशक येत असतात. एक म्हणजे प्री इमर्जन्स हर्बिसाइड, त्यालाच आपण उगवणीपूर्व तणनाशक असे म्हणतो, आणि दुसरं म्हणजे पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड, त्याला आपण उगवणी पश्चात तणनाशक असे म्हणतोय. ज्या तणनाशकाची फवारणी सोयाबीन पेरणीनंतर लगेच 48 ते 72 तासामध्ये केली जाते त्या तणनाशकाला उगवणीपूर्व किंवा प्री इमर्जन्स हर्बिसाइड असं म्हणतात. आणि पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड म्हणजे तण उगवल्यानंतर 7 ते 12 दिवसाच्या नंतर जे आपण तणनाशक वापरतोय त्याला आपण उगवणी पश्चात किंवा पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड असं सुद्धा म्हणतोय. भरपूर सारे शेतकरी सुरुवातीलाच तणनाशक मारत असतात, कारण तेव्हा तण उगवलेले नसतात. तर त्यामुळे जे काही आपण सोयाबीनची पेरणी केलेली आहे तर त्याची वाढ जी आहे ती जोमाने होते आणि त्यावर कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट दिसत नाही. त्यामुळे भरपूर सारे शेतकरी सुरुवातीलाच फवारणी करतात, कारण नंतरचे जे तणनाशक आहे त्यामुळे सोयाबीन पिकावर स्कॉर्चिंग येऊ शकते किंवा झाड जे आहे ते वाळू शकतात किंवा अनेक अशा समस्या ज्या येऊ शकतात. म्हणून इथे शेतकरी प्री इमर्जन्स हर्बिसाइडचा वापर करत असतात. चला तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया सोयाबीन पिकामध्ये प्री इमर्जन्स हर्बिसाइड नेमके कोणते वापर करायचे आहे ते मी तुम्हाला 5 ते 6 या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यापैकी कोणत्याही एकाच तणनाशकाचा इथे वापर करायचा आहे. चला तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर यामध्ये सर्वात पहिले जे तणनाशक येते ते म्हणजे फ्लुमिओक्झेझिन 50% SC हा घटक असलेला सुमिटोमो कंपनीचा सुमिमॅक्स या नावाने येणारे तणनाशक. याचा वापर तुम्ही 100 ml प्रति एकरासाठी करू शकताय. आणि हे जे तणनाशक आहे सोयाबीन पिकाची पेरणी झाल्याच्या नंतर 48 तासाच्या आत जे फवारून घ्यायचे आहे. या तणनाशकाची शिफारस सोयाबीन पिकासाठी आहे, तूर पिकासाठी नाही. म्हणून काही शेतकऱ्यांची जमीन जर भारी असेल आणि त्यांनी जर मिक्स क्रॉपिंग घेतली असेल, म्हणजे त्यामध्ये तूर आणि सोयाबीन असे दोन्ही पण पिकं घेतली असेल, काही शेतकऱ्यांना या तणनाशकाचे रिझल्ट त्यावर चांगले मिळालेले आहेत, तर काहींना स्कॉर्चिंग आलेली पाहायला मिळते. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हे तणनाशक त्यावर फवारायचं असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवर फवारायचे आहे. तर माझं म्हणणं इथे असं आहे की हे जे तणनाशक आहे सोयाबीनवर रेकमेंडेड आहे, तुरीवर रेकमेंडेड नाही आहे. म्हणून इथे तुम्ही फक्त आणि फक्त सोयाबीनवर याचा वापर करू शकताय. तर सुमिमॅक्स हे जे तणनाशक आहे गवत वर्गीय आणि रुंद पान वर्गीय अशा दोन्ही प्रकारचे काही गवत आहे त्याला नियंत्रण करण्याचं काम करते. म्हणून याचा वापर तुम्ही सोयाबीन पिकामध्ये प्री इमर्जन्स हर्बिसाइड म्हणून करू शकताय. त्यानंतर दुसरे जे तणनाशक आहे ते म्हणजे डायक्लोसुलम 84% WDG हा घटक असलेलं तुम्ही कॉर्टिवा कंपनीचं स्ट्रॉंग आर्म किंवा धानुका कंपनीचं दबोज किंवा टाटा रॅलीज कंपनीचं मार्क या तीनही तणनाशकामध्ये डायक्लोसुलम 84% WDG हा घटक आहे. तर या तणनाशकाची 12.5 ग्रामची पुडी मिळते आणि ही जी पुडी आहे प्रति एकरासाठी तुम्ही याची फवारणी करू शकताय. ही जी पुडी आहे तुम्हाला 150 लिटर पाण्यामध्ये टाकून याची जी फवारणी आहे संपूर्ण शेतामध्ये करून घ्यायची आहे. आणि या जे तणनाशकाची फवारणी आहे सोयाबीन पिकाची पेरणी झाल्याच्या नंतर 48 तासाच्या आतमध्ये करून घ्यायची आहे. आणि हे जे तणनाशक आहे सोयाबीन आणि भुईमुग यावर रेकमेंडेड केलेले तणनाशक आहे. आणि या तणनाशकाची ट्रायल जी आहे तुरीवर सुद्धा घेतलेली आहे, तर यावर सुद्धा याचे चांगले रिझल्ट आहे. म्हणून तुम्ही तूर पिकावर सुद्धा याची फवारणी करू शकताय. आणि हे जे तणनाशक आहे लांब पानाचं आणि रुंद पानाचं जे काही गवत आहे त्याला नियंत्रण करण्याचं काम करते. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्ही प्री इमर्जन्स हर्बिसाइडमध्ये या तणनाशकाचा वापर करू शकताय. त्यानंतर तिसरे जे तणनाशक आहे ते म्हणजे सल्फेंट्रेझॉन अधिक क्लोमॅझॉन हा घटक असलेलं FMC कंपनीचं ऑथॉरिटी नेक्स्ट या नावाने जे तणनाशक येते याचा वापर तुम्ही 511 ग्रामचे ml प्रति एकरासाठी करू शकताय. आणि हे जे तणनाशक आहे गवत वर्गीय आणि रुंद पान वर्गीय अशा दोन्ही तणांना नियंत्रित करण्याचं काम करते. आणि याचा जो वापर आहे सोयाबीन पेरणीच्या नंतर 48 तासाच्या आत जे आहे ते करून घ्यायचं आहे. आणि या तणनाशकाची शिफारस फक्त सोयाबीन पिकावर आहे, तुरीवर फवारू नका. त्यानंतर चौथे जे तणनाशक आहे ते म्हणजे पेंडिमिथिलिन हा घटक असलेलं तुम्ही UPL कंपनीचं डोस सुपर किंवा टाटा कंपनीचं टाटा पॅनिडा या नावाने जे तणनाशक येते याचा वापर तुम्ही 300 ते 400 ml प्रति एकरासाठी करू शकताय. आणि प्रतिपंपासाठी 30 ते 40 ml किंवा 40 ते 50 ml प्रतिपंप तुम्ही याचा वापर करू शकताय. आणि हे जे तणनाशक आहे सर्व प्रकारच्या पिकामध्ये चालतंय. आणि याचा जो वापर आहे सोयाबीन पेरणी झाल्याच्या नंतर 48 ते 72 तासाच्या आत करून घ्यायचा आहे. आणि हे तणनाशक गवत वर्गीय आणि रुंद पान वर्गीय अशा दोन्ही प्रकारच्या तणांना नियंत्रित करण्याचं काम करते. तर शेतकरी मित्रांनो, हे होते प्री इमर्जन्स किंवा उगवणीपूर्व तणनाशक जे आपण बघितलेले आहेत, जे चांगल्या नामांकित कंपनीचे आणि चांगले रिझल्ट देणारे तणनाशक आहे. तर या तणनाशकापैकी तुम्ही कुठल्या एकाच तणनाशकाचा इथे वापर करू शकतात.
तर शेतकरी मित्रांनो, हे तणनाशक फवारताना आपल्याला काही काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर सर्वात पहिलं म्हणजे जमिनीमध्ये 100 ते 150 mm पर्यंत पाऊस झाल्यानंतरच आपल्याला पेरणी करून घ्यायची आहे. त्यामुळे बियाण्याची उगवण जी आहे ती चांगली होते आणि जे काही आपण तणनाशक वापरत आहोत तर त्याचे रिझल्ट सुद्धा आपल्याला चांगले मिळते. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काही तणनाशक वापरत आहोत तर त्यासाठी कमीत कमी 150 लिटर तरी पाणी वापरायचे आहे, जेणेकरून 8 ते 10 पंप प्रति एकरी बसतील. काही शेतकरी जे आहे तिथे कंजूसी करतात, जिथे 8 ते 10 पंप बसायचे तिथे 3 ते 4च पंप बसवतात आणि संपूर्ण एकरामध्ये त्याची फवारणी करून घेतात, पण याचे रिझल्ट जे आहे त्यांना पाहिजे तसे मिळत नाही. म्हणून शेतकरी मित्रांनो, इथे कमीत कमी तुम्ही 150 लिटर तरी पाणी वापरा, जेणेकरून फवारणी जी आहे एका एकरामध्ये चांगली बसेल आणि त्याचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला चांगले दिसेल. आणि फवारणी करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की जमिनीमध्ये ओलावा असेल तेव्हा जर आपण फवारणी केली तर तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला मिळतील. म्हणून शेतकरी मित्रांनो, या काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते सोयाबीन पिकावरील प्री इमर्जन्स हर्बिसाइड किंवा याला उगवणीपूर्व तणनाशक असे म्हणतात, जे तुम्हाला इथे मी 5 ते 6 तणनाशक सांगण्याचा प्रयत्न केला. यापैकी तुम्ही कुठले तणनाशक वापरले असेल, त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. यापैकी तुमच्या आवडीचे तणनाशक कोणते ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन कृषी माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.